सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास। भारतानं तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी 2020 विश्वचषक। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव। भारताच्या लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपदाची दुसऱ्यांदा हुलकावणी। ऑल इंग्लंडच्या फायनलमध्ये लिन चुन गीचा लक्ष्य सेनवर चुरशीचा विजय। युद्धाच्या 10व्या दिवशीही हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच। तेहरानमध्ये तेल गटाराच्या पाईपांमध्ये क्षेपणास्त्र घुसल्यानं अनेक भागात आग, तर लेबनॉनमध्ये हल्ल्यात 45 जण ठार। युद्धाचा परिणाम देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतींवर होणार नाही, सूत्रांची माहिती। हॉर्मुझ सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाचा आयातीत वाढ। परराष्ट्र मंत्री संसदेत निवेदन सादर करणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक। क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादात गमावले 6 लाख रुपये। कप परेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। जागतिक महिला दिनाच्या एबीपी माझाच्या तमाम महिला प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। घरातून मंत्रालयापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना सलाम।